Okay, we will start now. Before starting, I wish to make one announcement once again की बाकीचे टीचर्स लोक जेव्हा तुमचे एक्स्ट्रा लेक्चर शेड्यूल करतात तेव्हा जेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं असतं की आपल्या लेक्चरचा टायमिंग हा आहे, तरी इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही इतर टीचर्सला त्या कालावधीमध्ये लेक्चर शेड्यूल करू द्यायचे नाहीत. हो की नाही? जसं काल ऑलरेडी जेव्हा मी तुम्हाला लेक्चरला सांगितलेलं होतं की आपलं लेक्चर आहे त्यावेळेला तुम्ही मॅथ्सचं लेक्चर शेड्यूल नाही होऊ द्यायचं, त्यानंतरचा वेळ द्यायचा. तर ही जबाबदारी तुमची इथून पुढे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेत बोला. गुड मॉर्निंग मॅम. येस, गुड मॉर्निंग. कोणाला काही अडचण आहे का? नो मॅम. ओके. आज आपलं 1:30 वाजता जे आहे ते याच लिंक वरती कम्युनिकेशन स्किलचं प्रॅक्टिकल असेल 1:30 ते 3:30. 100 पेजेस नोटबुक मी तुम्हाला बनवायला लावलेली आहे. तर ती नोटबुक घेऊन सगळ्यांनी रेडी राहायचं. 1:30 ला आपलं एक प्रॅक्टिकल होणार. ओके. इंग्लिश मध्ये कशा प्रकारचं हो, टाइम टेबल थोडासा बघत चला. आणि टाइम टेबल सगळ्यांना आहे ना सगळ्यांकडे? येस मॅम. 1:30 to 3:30 चा जो स्लॉट आहे तो रेग्युलर टाइम टेबल मध्ये आहे. ठीक आहे. आणि जे एक्स्ट्रा आहे म्हणजे त्या व्यतिरिक्तचे जे आहे तर ते एक्स्ट्रा लेक्चर्स मध्ये. सो रेग्युलर टाइम टेबल प्रमाणे जे आहे ते तर होणारच आहे. त्या व्यतिरिक्त जे लेक्चर्स आपण कंडक्ट करतो आहे तर ते लेक्चर्स एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात. कालच्या लेक्चरला मी तुम्हाला 3 डेफिनेशन शिकवल्या होत्या. कम्युनिकेशन इज शेअरिंग, communication is an exchange, and communication where messages are transmitted. ह्या 3 डेफिनेशन्स शिकवल्यानंतर लेक्चर आपलं एंड होताना एकाने मला विचारलं पण की मॅडम याच्यातली कुठली डेफिनेशन जी ती ऑथेंटिक आहे किंवा योग्य आहे. तर आय विश टू मेक इट व्हेरी क्लिअर की इथे कुठली डेफिनेशन योग्य किंवा अयोग्य असं नाहीये. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी आहे त्यावेळेला तुम्ही ट्रान्समिशन प्रोसेस मध्ये नसतात. तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती शेअरिंग पार्ट मध्येच करावी लागते. जेव्हा तुम्ही थोडे मॅच्युअर होतात तेव्हा यू स्टार्ट हॅव्हिंग युअर व्ह्यूज, यू स्टार्ट एक्सचेंजिंग युअर व्ह्यूज. दॅट मीन्स दॅट युअर concern with communication becomes an exchange. When you enters in a practical field, when you start working, when you start teaching learning process, that time your concern with the communication is transmission. So all 3 definitions of communication are as per the situation and as per the person with whom you are getting communicated. तिन्ही डेफिनेशन ज्या आहेत कम्युनिकेशनच्या त्या या धर्तीवरती आधारित आहे की तुम्ही नक्की बोलता कोणाशी. जसे टीचर आहे तर तुम्ही कम्युनिकेशनची शेअरिंग अशी डेफिनेशन करू शकत नाही. कॅन बी एक्सचेंज और कॅन बी ट्रान्समिशन, बट शेअरिंग पार्ट इज अब्सेंट. जिथे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसते, जिथे फक्त कामापुरता संबंध असतो अँड आफ्टरवर्ड्स you become so much formal that you don't want it to get involved into details of that person. So that becomes your formal relation, and that time your communication and your requirement from communication is not to get shared but to get transmitted. Okay, so both the things are different and having its unique and separate existence. दोन्ही गोष्टी वेगळ्या. शेअरिंग आपण आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर करू, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत करू. ट्रान्समिशन आपण टीचर्स बरोबर. आणि आता दुसरी कन्सेप्ट एक तुम्हाला इंट्रोड्यूस करायची ती म्हणजे वर्क प्लेस. जिथे तुम्ही काम करता तिथे तुम्ही तुमच्या कलिग्स सोबत, बॉस सोबत जे कम्युनिकेशन करतात दॅट इज ऑल्सो अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर ट्रान्समिशन. जिथे कामाची विचारांची देवाणघेवाण होते तिथे तुम्हाला एक्सचेंज आणि ट्रान्समिशन या 2 गोष्टींपर्यंतच तुमचं जे काही कम्युनिकेशन एरियाज आहेत ते लिमिट करावे लागतात. Now the reason behind is that the working environment or where you start working, there you cannot expect की तुम्ही तुमच्या बॉस बरोबर शेअरिंग कराल, तुम्ही तुमच्या बॉस बरोबर पर्सनल प्रॉब्लेम्स इंटरचेंज कराल. There must be a distance, and that distance must be maintained with the type of language,
the type of pronunciation you are using in that communication. तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने कळतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर सायकोलॉजिकली इमोशनली लांब आहात की जवळ आहात, हो की नाही. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या कम्युनिकेशन डेफिनेशनला फरक पडतात. जसजसं स्टडीज होत गेले तसतसं लक्षात यायला लागलं की कम्युनिकेशन शेअरिंग पुरतं लिमिट करू शकत नाही, कम्युनिकेशन एक्सचेंज पुरतं लिमिट करू शकत नाही, आणि इट्स लाईक अ रिव्होल्युशन की कम्युनिकेशनची जी एक्सपेक्टेशन आहे ती कशा पद्धतीने चेंज झाली. ओके, सो ऑल थ्री डेफिनेशन्स आर करेक्ट. नाउ very important thing that I wish to introduce to you as far as understanding communication in any technical or practical fields. Your communication is going to change once you start getting communicated organization. If my slide is visible to all of you? Yes. Yes, ma'am. आपल्याला जे कम्युनिकेशन शिकायचंय ते म्हणजे जस्ट इमॅजिन की तुम्ही इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन मध्ये एंट्री केलेली आहे आणि त्या ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करतात त्यावेळेला त्या ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिकेशन सिस्टीम कशा पद्धतीने डेव्हलप झालेली असते, रादर तिथे कम्युनिकेशनचं काय इम्पॉर्टन्स आहे. सो वी आर गोइंग टू सी 5 मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन. पण कुठले ते ऑर्गनायझेशन मधले, एखाद्या कंपनी मधले, एखाद्या एज्युकेशनल ऑर्गनायझेशन मध्ये जिथे लोक काम करण्यासाठी एकत्र येतात, एकमेकांसोबत बोलतात. नो डाऊट की तिथे तिसरी डेफिनेशन जी आहे कम्युनिकेशनची, ज्याला आपण ट्रान्समिशन म्हणून आयडेंटिफाय केलं, ही डेफिनेशन ऍप्लिकेबल असते. जी लोक सोबतच्या पोस्टवरती काम करतात, सारख्या सेम पोस्टवरती काम करतात, ते एकमेकांबरोबर फ्रेंडली होऊन जातात. सो तिथे तुम्हाला एक्सचेंज आणि शेअरिंग पार्ट मिळू शकतो. परंतु बॉस आणि त्याच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती हे फ्रेंडली होत नाही. त्याच्या पाठीमागे अनेक रिझन आहे. आपण जेव्हा टाइप्स ऑफ कम्युनिकेशन बघणार आहोत त्यावेळेला मी तुमचे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करेन. आता आपण कम्युनिकेशनचे 5 मेजर ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. असे ऑब्जेक्टिव्ह की जे कुठल्याही वर्किंग ऑर्गनायझेशन मध्ये ऍप्लिकेबल असतात. आफ्टर डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह आणि इम्पॉर्टन्स कळल्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशनचे कंपोनंट सिस्टीम जास्त चांगल्या पद्धतीने कळते. तो मी तुम्हाला एक एक पॉइंट वाईज इलॅबोरेट करून सांगेल. कुठल्याही इन्स्टंटला असं वाटलं की नाही कळत आहे तर मला विचारा. होप तुमची नोटबुक तुमच्या सोबत रेडी आहे. जिथे तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स कुठले वाटले तर जस्ट नोट डाऊन इट्स डिफिकल्ट वर्ड्स अँड मिनिंग. देयर आर 5 मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन. It assists in attainment of the operating objectives of the business. सगळे शब्द जड वाटतायत, भारी भरकम वाटतायत. असिस्ट इन, अटेनमेंट, ऑपरेटिंग ऑब्जेक्टिव्ह, काय आहे हे सगळं? नाउ इन सिंपल लँग्वेज, इट असिस्ट करणं म्हणजे हेल्प करणं. कशाला मदत करतात? इन अटेनमेंट. अटेनमेंट म्हणजे फुलफिलमेंट, मिळवण्यासाठी, साध्य करण्यासाठी. काय? ऑपरेटिंग ऑब्जेक्टिव्ह. Now, what is mean by operating objectives? कुठल्याही ऑर्गनायझेशनचे स्वतःचे ऑपरेटिंग ऑब्जेक्टिव्ह असतात. म्हणजे कुठलीही ऑर्गनायझेशन जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा तिला माहिती असतं की आपण नक्की कशासाठी काम करतो. जसं एज्युकेशनल ऑर्गनायझेशन असतील तर त्यांचं काम काय असतं? टू इम्पार्ट नॉलेज. इफ इट इज अ टेक्निकल इन्स्टिट्यूट, वी आर हिअर टू इम्पार्ट टेक्निकल नॉलेज. वी आर हिअर टू मेक यू टेक्निकली साऊंड. सो दीज आर आर ऑपरेटिंग ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक एका ब्रांच मध्ये जर का तुम्ही कॉलेजमध्ये याल फिजिकली तर तुम्हाला दिसेल की विजन मिशन स्टेटमेंट लिहिलेले आहे. नक्की काय विजन आहे, काय ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑर्गनायझेशनचे, त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचे, ते लिहिलेले असतात. दीज आर कॉल्ड ॲज ऑपरेटिंग ऑब्जेक्टिव्ह. आपल्या समोर जेव्हा आपण आयुष्य जगतो किंवा एखादी संस्था सुरू करतो किंवा आयुष्यात कुठल्याही प्रकारचं काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला साहजिक आपल्या समोर एक ध्येय असतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कम्युनिकेशन पार्ट जो आहे तो स्किप करू शकत नाही. दॅट्स वाय कम्युनिकेशन मुळे काही अडचण आहे का कोणाला?
म्यूट करून टाका तुमचे माईक, काही डाऊट नसेल तर. कम्युनिकेशनमुळे कुठल्याही ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी मदत होते. नाव ऑन सेकंड नंबर, फर्स्ट क्लिअर झाली सगळ्यांना लाईन? कुणाला काही अडचण आहे, डाऊट आहे? Yes, ma'am. म्हणजे झाली clear. बाकीचे कुठे आहेत की नाही, की झोपलेत? आहे मॅम. Yes. आहे मॅम. Yes, ma'am. मॅम. बघा. आहे मॅम. Okay, very good. It helps to improve performance and job satisfactions of employers at all level. जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करतात तर त्यावेळेला तुम्हाला तिथे तुमच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तींसोबत बोलावं लागतं, तुमच्या बॉसशी बोलावं लागतं, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी बोलावं लागतं. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करतात त्याच वेळेला तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो आणि तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काम केल्याचं समाधान मिळतं. तुम्हाला पण मिळतं आणि तुम्ही ज्यांच्याकडे काम करतात म्हणजे जे तुमचे एम्प्लॉयर्स आहेत, जे तुमचे मालक आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही कुठेतरी समाधानी करता. हाऊ इट हॅपन्स? नाउ इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. हाऊ द परफॉर्मन्स कॅन बी इम्प्रूव्ड विथ द हेल्प ऑफ कम्युनिकेशन? क्वाईट ऑब्वियस की जोपर्यंत आपल्याला गाईडलाईन्स मिळत नाही की नक्की कसं वागायचं आहे तोपर्यंत आपण ऍक्शन करू शकत नाही आणि गाईडलाईन्स ज्या आहेत त्या कम्युनिकेशन थ्रूच मिळतात. जसं इथे तुम्ही आलेले आहे, इथे तुमचा प्रत्येकाचा परफॉर्मन्स, तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होणार आहे डे बाय डे. तुम्ही स्मार्ट होणार, टेक्निकली साऊंड होणार, लॉजिकल थिंकिंग तुमची डेव्हलप होणार. आतापर्यंत जर का तुमचे कॉमन सेन्स काम करत नसतील तर आता काम करायला लागतील. कारण इथे प्रॅक्टिकल फील्डमध्ये काय होऊन जातं की इमिडिएट डिसिजन, त्याच्यानंतर त्याच्यावरती काम करायचं आणि ते काम करताना ते कमीत कमी वेळेमध्ये कसं पूर्ण करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, वाढतो, चांगला होतो. तसंच जेव्हा तुम्ही एम्प्लॉई म्हणून काम करायला लागतात त्यावेळेला वेळोवेळी तुम्हाला ज्या गाईडलाईन्स दिल्या जातात तुमच्या सिनियर्स कडनं, तुमच्या बॉस कडनं, त्या ऐकल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो आणि तुम्हाला काम केल्याचं समाधान मिळतं. जिथे आपण चांगलं काम करतो, जसं समजा आपण रायटिंग करतोय आणि इफ आवर हँडरायटिंग इज गुड वी गेट द सॅटिस्फॅक्शन ऑफ रायटिंग, इजंट इट? जर आपण बोलतोय आणि आपल्याला स्वतःला कळतं की आपण खूप छान बोललो तर वी गेट सॅटिस्फॅक्शन ऑफ स्पीकिंग. So all these types of satisfaction, it could be related with your work, physical work करायचं, लिखाणाचं, बोलण्याचं, जे काही ज्या कुठल्या जॉब मध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड आहात त्या जॉब करण्याचं समाधान तुम्हाला मिळतं. तुम्हाला पण मिळतं आणि तुम्ही ज्यांच्यासाठी काम करतात त्यांना सुद्धा मिळतं. इतकं महत्वाचं आहे कम्युनिकेशन कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये. एक सरळ सोपं एक्झाम्पल देते मी तुम्हाला. जसं की तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक मध्ये ऍडमिट झालात, ऍडमिशन तुमची कन्फर्म झाली, तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला अलॉटमेंट झालेली नव्हती तोपर्यंत तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी नव्हता. जिथे तुमची अलॉटमेंट झाली, जिथे तुम्ही कॉलेजचे स्टुडंट झाला, तिथे लगेच तुम्हाला कॉलेजच्या पर्टिक्युलर ब्रांचच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं इमिडिएटली आफ्टर युअर ऍडमिशन. त्यानंतर मग कॉलेज कधी सुरू होणार, कॉलेजचे लेक्चर्स कुठल्या मोडवरती होतील त्याच्यासाठी तुम्हाला इंडक्शन प्रोग्राम मध्ये सगळी माहिती दिली. कॉलेज कसं आहे, कॉलेजमध्ये ऍडमिशन नंतर काय काय फायदे होणार, 3 वर्षाच्या डिप्लोमा कोर्स नंतर काय फायदा होणार, या सगळ्या गोष्टींची साधारणपणे एक आयडिया तुम्हाला दिली गेली. दिस इज व्हॉट एक्झॅक्टली कम्युनिकेशन स्टेप्स. ज्या दिवशी ऍडमिशन घेतली त्याच दिवशी चला बसा लेक्चरला, तुम्हाला सांगतो कसं काय होतं, असं करू शकत होतो का? नो, इट्स नॉट पॉसिबल. स्टेप बाय स्टेप रिव्हिलिंग. आता नक्की काय सांगितलं पाहिजे आणि याच्यानंतर काय सांगितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनचा पार्ट असतात, ज्यामुळे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो आणि ज्यांच्यासोबत कम्युनिकेशन होतं आहे ते गोंधळात राहत नाही. Now, the third very important thing, it improves the image of the organization with the employees and the general public. आता इथे आतमध्ये येणारी लोक एकमेकांबरोबर कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने कम्युनिकेट करतात, त्यामुळे ऑर्गनायझेशनची इमेज बनते. जसं की तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहात. नाउ यू आर कॅरिंग इमेज ऑफ अवर
ऑर्गनायझेशन दॅट इज गव्हर्नमेंट पॉलिटिक्स. जीपीएन ला ऍडमिशन मिळालं है ना, तर तुमच्या सोबत आता ते एक नाव जोडलं गेलं. ज्या वेळेला तुम्ही बाहेर फिराल, बाहेर वागाल, बाहेर तुमचे रिफ्लेक्शन्स दिसतील, त्यावेळेला तुम्ही स्वतः एकटे नाही चालणार आहे, तुमच्या बरोबर कॉलेजचं नाव चालणार. अमुक एक विद्यार्थी या कॉलेजचा म्हणजे चांगलाच असतो. ही इमेज कोणी दिली बाहेर? इथून होणाऱ्या कम्युनिकेशन मधनं, इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाहेरच्या परफॉर्मन्स मधनं. नो डाऊट इट टेक्स टाइम. 20-25 वर्षाचा कालावधी नंतर कॉलेज ऍडमिशन मिळणं हे एक प्रेस्टिजियस गोष्ट झालेली आहे. Why it happened? Communication with the society, that is general public, and communicates helps to frame the image of the organization. काही वैयक्तिकरित्या जिवंत नाहीये. तिला जिवंत कोण करताय? तिथे असणारी लोक, त्यांचं आपसात असलेलं कम्युनिकेशन आणि त्यांचं ऑर्गनायझेशन आणि बाहेरच्या लोकांशी असलेलं कम्युनिकेशन, या दोन गोष्टींमुळे ऑर्गनायझेशनची इमेज बनते. आणि ही इमेज बनवायला जे आहे, कम्युनिकेशन जे आहे ते फार मोठा रोल प्ले करते. होप यू गॉट टिल नाव. अडचण असेल तर विचारा. डाऊट्स आर ऑलवेज वेलकम. नो मॅम. ओके, आपण फोर्थ ऑब्जेक्टिव्ह कडे जाऊया. न समजता पुढे जाऊ नका. टेक्निकल फील्ड मध्ये न समजता पुढे गेल्यानंतर फार मोठी किंमत मोजावी लागते. फोर्थ नंबरला, इट इम्प्रूव्स अंडरस्टँडिंग, अप्रुव्हल, सपोर्ट ऑफ द ऑर्गनायझेशनल पोझिशन ऑन व्हायटल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड सोशल इश्यूज. इट काय? कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमुळे अंडरस्टँडिंग जी आहे, म्हणजे समज जो आहे तो वाढतो. अप्रुव्हल मिळतो, आपण दुसऱ्याला अप्रूव्ह करतो, सपोर्ट करतो. ऑर्गनायझेशनल पोझिशन म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या सगळ्या स्तरावरच्या लोकांना एक बॉन्डिंग क्रिएट होऊन जाते. असं कम्युनिकेशन म्हणजे याचा अर्थ असा. आता असं सांगितलं गेलंय म्हणजे असं होतं. नो डाऊट की पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिफ्लेक्शन्स कम्युनिकेशनमुळे पडतात, पण जे लोक पॉझिटिव्हली उपयोग करतात कम्युनिकेशन सिस्टीमचा, साहजिक त्यांना मिळणारे रिफ्लेक्शन्स किंवा त्यांना मिळणारी उत्तरे जी असतात ती पॉझिटिव्ह असतात. ऑर्गनायझेशनल पोझिशन ऑन व्हायटल. व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट, इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड सोशल इश्यू. सगळ्याच स्तरावर राऊंड अबाउट काय विचार करायचा की सगळ्या स्तरावरती तुम्हाला कम्युनिकेशनमुळे अप्रुव्हल मिळतं, सपोर्ट मिळतो, अंडरस्टँडिंग. जसं इकॉनॉमिकल आहे, तुम्ही लोकांकडे जातात, त्यांना कन्व्हिन्स करतात, त्यांना सांगतात की तुमचे प्रोजेक्ट किती चांगले आहेत, सो दॅट दे बिकम रेडी टू इन्व्हेस्ट. दॅट इज इकॉनॉमिक. पॉलिटिकल लोक त्यांच्या भाषणामुळे, ज्याचं स्पीच देण्याची पद्धत जितकी एक्स्ट्राऑर्डिनरी आणि चांगली, तितका तो जास्तीत जास्त मॉबला किंवा लोकांना स्वतःकडे खेचतो. नंबर ऑफ एक्झाम्पल्स आर देअर. सो टू गेट दिस सपोर्ट ऑल्सो कम्युनिकेशन प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट. असा कुठलाच लीडर नाही की ज्याच्यामध्ये बोलण्याची कला नाही तरी सुद्धा लोक त्याला अप्रिशिएट करतात. जनरल पब्लिक जेव्हा अप्रिसिएशन करतं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा रोल जर कुणी जनरल पब्लिकचं असलेलं कम्युनिकेशन. त्यांच्याकडे सुद्धा एक टॅक्ट असते आणि ती कम्युनिकेशन. त्यांचं ऐकून कन्व्हिन्स नाही झालो तरी थोड्या कालावधी का असे ना, वी आर माइंडसेट की हा व्यक्ती खूप चांगला असला किंवा ती खूप भारी बोलते. व्हॉट does exactly it means? It means having communication areas. The only thing people are going to realize and count.
इन फ्रंट ऑफ यू अँड बिहाइंड समोर आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या लुक्स, तुम्ही कसं दिसतात फिजिकली, या गोष्टी फार काळासाठी मॅटर नाही करू शकत. जास्तीत जास्त कालावधीसाठी तुम्हाला रेकग्नाइज व्हायचं असेल, ओळख मिळवायची असेल, स्वतःला वेगळं म्हणून इम्प्रूव्ह करायचं असेल, तर कम्युनिकेशन हा मेजर फॅक्ट आहे. दिसायला सर्वसाधारण असलेले व्यक्तिमत्व कम्युनिकेशन आउटस्टँडिंग आणि एक्स्ट्रॉर्डिनरी असल्यामुळे फेमस होतात. लोक त्यांना वाखाणतात, कारण शेवटी तुमचं दिसणं हे टेम्पररी फेज आहे. परमनंट काय? तुमचं नॉलेज, तुमचे रिफ्लेक्शन्स, हाऊ यू इंटरॅक्ट विथ पीपल, हाऊ यू इन्फ्लुएन्स पीपल, दिस मॅटर्स अ लॉट. आणि जर का तुम्ही युट्यूबला फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की युट्यूबला मॅक्सिमम लोक जे आहेत ते याच विषयावरती, ती एक इंडस्ट्रीज तयार होऊन गेलेली आहे की जिथे लोकांना या गोष्टीच जाणीव झाली आहे की कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला अनेक फील्ड ऑफ लाईफ मध्ये सक्सेस मिळवणं सोपं होऊन जातं. दॅट इज टोटली डिफरंट पॉइंट. आता सध्या जर का कम्युनिकेशन ऍज अ टेक्निकल स्टुडंट आपल्याला अडॉप्ट करायचं असेल तर आपल्याला काही लोकांना खोटं बोलून इम्प्रेस नाही करायचंय. व्हॉट इज आवर जॉब अँड व्हॉट इज आवर रोल? वी नीड टू इन्फ्लुएन्स पीपल विथ आवर नॉलेज. आपल्याकडे टेक्निकल नॉलेज आहे आणि त्या नॉलेजवरनं आपल्याला लोकांना इन्फ्लुएन्स करायचं. खूपदा तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मध्ये ऐकलेलं असेल की ही ब्रांच चांगली, हिला खूप जास्त स्कोप आहे, अमुक एका ब्रांच मध्येच डिप्लोमा केला किंवा इंजिनिअरिंग केलं की जॉब मिळतात, नाहीतर मिळत नाहीत, वगैरे वगैरे. असं काहीच नसतं की अमुक एका फील्डमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं तरच तुम्हाला जॉब्स मिळतील. तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये एज्युकेशन घेता आहात त्यात तुम्ही किती एक्सपर्टाईज डेव्हलप करतायत त्यावरती अवलंबून असतं की तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती मिळतील. तुम्ही शिक्षण जर का पूर्ण डीप घेतलेलं नसेल, थातूरमातूर घेतलेलं असेल, तर साहजिक तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही, तुम्ही त्या विषयामध्ये बोलू शकणार नाही. जिथे तुम्ही बोलू शकणार नाही तिथे तुम्हाला कोण जॉब देणार आहे? मग तुम्ही अगदी एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रांच मध्ये जरी ऍडमिट झालेला असाल, दरवर्षी जर का तुम्ही बघितलं तर हजारो लाखो इंजिनियर्स डिग्री घेऊन बाहेर पडतात आणि मग लोक म्हणतात की खूप सॅच्युरेशन आहे, इंजिनियर्सला जॉब नाहीये, असं नाहीये, तसं नाही. हे का होतं माहितीये का? फक्त आणि फक्त एक प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडतात. सगळ्या अँगल्सने, म्हणजे ऑल अँगल, ऑलराऊंड डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, या गोष्टी स्किप केल्यानंतर तुम्ही जर का फक्त पेपरवरती मिळणारे मार्क्स या गोष्टीला फोकस करत असाल तर साहजिक तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या मर्यादितच राहतील. बट इफ यू आर लुकिंग फॉरवर्ड की नाही मला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय अँड आय रिअली विश, मग त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि तुमचे कम्युनिकेशन एरियाज डेव्हलप आणि इम्प्रूव्ह करावेच लागतील. आणि जेव्हा तुम्ही ह्या प्रकारे करायला लागतात त्यावेळेला तुमचं अप्रुव्हल, तुमचं सपोर्ट, लोक तुम्हाला अप्रूव्ह करायला लागतात, तुम्हाला वाखाणायला लागतात, तुम्हाला ओळखायला लागतात, तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी आहात, डिफरंट आहात, या गोष्टी आपोआप तुमच्या पाठीमागे एक वलय तयार होतं. मला लोकांना सांगायला नाही जावं लागत की येस आय एम डिफरंट फ्रॉम अदर. इट गेट रेकग्नाइज्ड अँड इट गेट सेन्स्ड. लोकांना कळतं. And it is only due to your communication, how you get communicated with people, what type of knowledge you are delivering and what type of knowledge you are receiving. Excuse me. तुम्ही कुठल्या प्रकारचं नॉलेज देताय आणि घेताय यावरून तुमचं अप्रुव्हल, तुमचं अंडरस्टँडिंग आणि तुम्हाला मिळणारा सपोर्ट सगळ्याच स्तरांवरचा मॅटर करतो. That's why communication. Now, fifth one is it keeps the management informed about attitudes, trends, reactions among employees and the general public. Once again, the fact or the thing is linked up with the general public. Organization म्हटली की इतर लोक त्या ऑर्गनायझेशन बद्दल काय विचार करतात किंवा त्यांच्या मनात ऑर्गनायझेशन बद्दल काय इमेज आहे, ही गोष्ट अतिशय महत्वाची होती. मॅनेजमेंटला लोकांचा त्यांच्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनच्या प्रती असलेला ऍटिट्यूड, बाहेर काय त्यांच्या
बद्दल रिॲक्शन्स किंवा ट्रेंड्स लोक करतात, या सगळ्या गोष्टींमुळे कम्युनिकेशन जे आहे ते फार महत्वाचा रोल प्ले करून जात आयुष्य. युजली आपण ऐकतो बघा, ज्या कुठल्या बँक्स असतात, ज्या गव्हर्नमेंट बँक्स आहे, आपण काय म्हणतो, नको अमुक एका बँकेत गेलो की फार वेळ जातो, किंवा तिथे जाऊ नका ते फार खराब आहे, असं आपण जेव्हा रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड करतो, व्हॉट इट मीन्स की आपण ती इमेज बनवली आहे त्या ऑर्गनायझेशनची आणि आपण बोलताना इझिली बोलून जातो. कशामुळे बोलून जातो? जेव्हा आपण तिथे प्रत्यक्षात भेटतो त्यावेळेला त्या लोकांनी जशी आपल्याला ट्रीटमेंट दिलेली असते किंवा ज्या पद्धतीने आपल्याशी कम्युनिकेट केलेलं असतं त्यानुसार आपण त्या ऑर्गनायझेशनची इमेज फ्रेम करतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. जसं तुम्ही ऐकलं सरकारी कार्यालयांमध्ये काम करणारे लोक म्हणजे रटाळच असतील, ते काय काम करत नाही, फुकट सॅलरी घेतात वगैरे वगैरे. हा ऍटिट्यूड कसा डेव्हलप झाला? हा जनरल पब्लिक मध्ये असलेला व्ह्यू, जनरल पब्लिक मध्ये असलेली इमेज सरकारी कार्यालयांच्या बाबतीत कशामुळे झाली? तिथे लोक ज्या पद्धतीने काम करतात, तासनतास लोकांचे ज्या पद्धतीने काम रेंगाळून ठेवतात, नीट उत्तर म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ कम्युनिकेशन. म्यूट कर बरं माहितीचे माहित करा. यामुळे ठरतं की ऑर्गनायझेशनची इमेज काय आहे जनरल पब्लिक. आणि हे फक्त ऑर्गनायझेशन बरोबर होतं का? नाही, तुमच्या वैयक्तिक आयुष्यासोबत पण होतं. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांशी बोलतात त्या पद्धतीने तुम्हाला लेबल्स लावले जातात. चिडखोर आहे, खूप हट्टी आहे, दुराग्रही आहे, चांगली आहे, नाहीये, सो ऑन अँड सो फोर्थ. हे सगळं कशामुळे? जस्ट बिकॉज how you get communicated with the people itself is sufficient to frame your image in general public. सर्वसाधारण लोक जे तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला डेली बेसिस वरती भेटतात त्यांच्याशी तुम्ही कसं बोलतात? डझंट मीन की तुम्ही गुडी गुडी बोललं पाहिजे, खूप छान बोललं पाहिजे, खूप त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे, नाही. पण जे काही तुम्ही करताय, जे काही रिफ्लेक्शन्स आणि रिस्पॉन्सेस तुम्ही देताय त्यानुसार तुमची इमेज फ्रेम होते. मग ते ऑर्गनायझेशन असोत नाही तर तुमचं पर्सनल लाईफ असो. बेसिकली दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन. या ऑब्जेक्टिव्ह मुळेच आपल्याला कम्युनिकेशन शिकायचं आहे आणि आपल्याला आपली प्रोफेशनल लाईफ तर कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करून करायचीच आहे. त्याचबरोबर पर्सनल लाईफ, पर्सनल रिलेशनशिप्स कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने वागवू शकतो या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला सायमल्टेनियसली म्हणजे सोबत आपलं जेव्हा बाहेर कम्युनिकेशन किंवा प्रोफेशनल कम्युनिकेशन चांगलं असेल तेव्हा साहजिक आपलं पर्सनल कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह होतं किंवा वाईस वर्सा. पर्सनल कम्युनिकेशन आपलं चांगलं असेल तर आपलं प्रोफेशनल कम्युनिकेशन सुद्धा चांगलं. जे लोक चिडखोर असतात, घरी चिडतात, मनाविरुद्ध सगळं झालं, थोडीशी काही गोष्ट झाली की पटकन चिडतात, दुसऱ्यांना वाटेल तसं बोलतात आणि मग नंतर त्यांच्या पाठीमागे सॉरी म्हणत फिरतात, हे कम्युनिकेशन टेक्निक नाही. आणि ही गोष्ट जी ते त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये करतात तीच गोष्ट सेम वेने ते त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पण. Why this frustration and why this problem used to occur? Only due to not to be able to handle communication techniques in a proper way. पर्सनल लाईफ मध्ये पण नाही आणि मग त्यामुळे प्रोफेशनल लाईफ मध्ये, आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये नाही त्यामुळे पर्सनल लाईफ मध्ये. आपण सध्या टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन फोकस करू, पण सायमल्टेनियसली ज्या काही मी हिंट्स तुम्हाला दिल त्या तुम्ही जितक्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ऍप्लिकेबल कराल तितकं तुमचं कम्युनिकेशन स्किलफुल होऊन जाईल, तितकं तुमच्या आयुष्यातले स्ट्रेस, ह्युमन बिईंग म्हटलं की फुल ऑफ स्ट्रेस, ताणतणाव जे आहे ते कमी करायला आणि वाढवायला फक्त आणि फक्त कम्युनिकेशन रिस्पॉन्सिबल असतं. जर का तुम्ही हे केलं, काय म्हणतात, सर्वे केला तर. दॅट्स वाय आपल्याला हे एक स्किल शिकायचं आहे जेणेकरून टीचिंग लर्निंग प्रोसेस तुम्ही ऍज अ इंजिनियर, ऍज अ पर्सनल लाईफ,
सपोर्टर, तुमची पूर्ण लाईफ सिस्टीमच इम्प्रूव्ह होईल आणि स्वतःला एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही इंट्रोड्यूस कराल, सो दॅट जनरल पब्लिक मध्ये तुमची खूप चांगली इमेज झाली नाही तरी चालेल, पण ऍटलीस्ट चुकीची इमेज होता कामा नये. दिस इज व्हॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन मीन्स. समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Can we start new topic that is Yes. components of? Yes, Is my ma'am. screen Yes, ma'am. visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Now this is a new topic which is something beyond whatever we have seen till our definition part and objective part. Okay. सगळ्यांनी ही जी फिगर आहे ही ड्रॉ करायला घ्या. मॅम त्याच्या अगोदरचं लिहायचं होतं का नोटबुक ते मध्ये? नोट डाऊन करायचं होतं का मॅम ते 5 पॉईंट? नाही ऑब्जेक्टिव्ह जे आहेत मी ते तुमच्या बरोबर शेअर करेल. जे जे महत्वाचं आहे ते मी फक्त थिअरी लेक्चर मध्ये तुम्हाला नोट डाऊन करायला लागेल. नंतर ते तुमच्याकडे असणार. ठीक आहे. आता हे थिअरी बुक मध्ये लिहायची. हा हे प्रॅक्टिकल बुकचं मी प्रॅक्टिकलच्या वेळेला सांगेल. हे थिअरी बुक मध्येच लिहायचं. डेफिनेशन लिहिले आहेत ना, त्याच्यानंतर नाव टाका एलिमेंट्स ऑर प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. थिअरी लेक्चर मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ज्या लिहायला लावणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मला तुमच्या हाताखालून हे सगळे वर्ड्स आणि ही प्रोसेस जायला हवी आहे. बाकी नोट्स तर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी स्वरूपात मी सर्क्युलेट करणारच आहे, त्यामुळे त्या राहणारच आहे. ओके. बघा सेंडर पासून लिहायला सुरुवात करायची. एक्स्ट्रीम लेफ्ट हँड कॉर्नरला जो बॉक्स आहे सेंडर सगळ्यांना दिसतंय? येस मॅम. त्यानंतर येस मॅम. करून मेसेज, मग त्याला एरो करून एन्कोडिंग, मैम मग एरो इसी टाइप का लिखने का है क्या? इसी टाइप का लिखना है? येस सेम वे encoding, then media and channel, then receiver, then decoding and then feedback. Same to same असंच Ma'am? लिहा. फक्त ते एरो हो, जे आहे चालेल. ते व्यवस्थित लिंक करा. मॅम Feedback ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन नव्हते लिहायचे का? मी आता परत सांगते, मी तुम्हाला जे लिहायला लावेल ना तेवढंच लिहा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन मी जेव्हा तुम्हाला नोट सर्क्युलेट करेल ना तेव्हा सांगणारच आहे. हे महत्वाचे Ma'am, आता- पॉइंट जे आहेत, हे याच्यासाठी तुम्हाला लिहून घ्यायला लावते मी की जेणेकरून तुमच्या हाताखालून हे वर्ड्स आणि ह्या कन्सेप्ट जातात. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष हे लिंकअप कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या गोष्टींचा एकमेकांबरोबर काय संबंध आहे. तुम्ही जर का नोटीस केलं असेल तर प्रत्येक एक एरो जो आहे तो एका पर्टिक्युलर डिरेक्शनला क्लॉक वाईज मूव्ह होतो आहे. सेंडर पासून सुरू होते प्रोसेस आणि फीडबॅक जो आहे तो पुन्हा सेंडरकडे येऊनच थांबतो आहे. तो हे ड्रॉ केलं की मला जरा सांगाल? झालं मॅम. हेलो मैम. झालं मॅम. Done, ma'am. Yes, ma'am. झालं मॅम. ओके मॅम. Done, ma'am. Wait for 2 minutes. Done, ma'am. ओके मैम वेट फॉर 2 मिनट. ओके ठीक आहे. आता सगळ्यांनी कन्फर्मेशन देऊ नका. मी तुम्हाला या फिगरचं एक्सप्लेनेशन द्यायला स्टार्ट करते. माईक म्यूट करा बाकीच्या. माईक बंद करा बरं तुमचे. आवाज येतो पाठीमागे खूप. सगळ्यांनी चेक करा की आपले माईक अनम्यूट तर नाही राहिले ना. सगळ्यांनी चेक करा आणि ज्यांना लक्षात येईल त्यांनी म्यूट करा लगेच. मी जेव्हा वारंवार या सूचना देते त्यावेळेला ऍटलीस्ट पर्सनल लेवलला हे चेक करायचं चला की चुकून माईक अनम्यूट तर नाही राहिलाय ना. Now this is elements or process of communication. It is also called as cyclic process of communication too. Now here, if you can count, these are the 7 components which are involved in communication process. जेव्हा आपल्याला कम्युनिकेशनला एक सिस्टीम म्हणून किंवा एक प्रोसेस म्हणून आयडेंटिफाय करायचं असतं त्यावेळेला आपल्याला सिस्टमॅटिक प्लॅनिंग ची गरज असते आणि त्या प्लॅनिंगचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला हे कंपोनेंट्स फार महत्वाचा रोल प्ले करतात. Now if you will look at extreme left hand corner of your screen, the process of communication starts with sender. Sender म्हणजे असा व्यक्ती की जो सेंड करायला सुरुवात करतो. नो लॉजिक.
काही रॉकेट सायन्स नाही त्याच्या पाठीमागे. सेंडर इज द पर्सन हू स्टार्ट गिव्हिंग द मेसेज. सेंडर इज द पर्सन हू इनिशिएट द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. इनिशिएट म्हणजे जो सुरुवात करतो कम्युनिकेशन मध्ये मेसेज देण्याचा. Now, why this sender starts giving the message, why we need to identify whether I am a sender of communication and so on. मी sender आहे की नाही हे ओळखण्याची जबाबदारी. When you initiate the process of communication, basically your responsibility is much more than the person who is just listening to. जेव्हा तुम्ही दुसऱ्या बरोबर बोलायला सुरुवात करता त्यावेळेला तुमची जबाबदारी जी आहे ती ऐकणाऱ्यापेक्षा नक्कीच जास्त असते. काय जबाबदारी असते तुमची? You need to be very conscious about the matter that you are getting communicated with. तुम्हाला तुम्ही जे बोलता आहात ते बरोबर आहे की नाही, ते खरं आहे की नाही, ते उगीच कुठल्या तरी गैरसमजातनं निर्माण केलेलं आहे की काय, या गोष्टी चेक करणं फार महत्वाचं. माईक म्यूट करा बरं. किती साधी गोष्ट सांगितलेली आहे पण तरी आपण ते ऐकू शकत नाही. दिस इज व्हॉट लाईक बिहेव्हिअरल पॅटर्न ऑर युअर रिस्पॉन्सेस टुवर्ड्स कम्युनिकेशन. आय डोंट अंडरस्टँड. सेंडर हा असा व्यक्ती आहे की जो कम्युनिकेशन प्रोसेसला सुरुवात करतो. त्याची जबाबदारी ऐकणाऱ्यापेक्षा नक्कीच जास्त असते, कारण बोलताना तोंड दिलं आहे म्हणून वाटेल तसं बोलणं इज नॉट अ कम्युनिकेशन. You have to be very particular about what exactly you are talking about and you are getting communicated. Because once it is being spoken, you cannot erase it. बोललं गेलं की ते तुम्ही इरेज करू शकत नाही. ऐकणाऱ्यांच्या मनावरती, ऐकणाऱ्यांच्या आयुष्यावरती त्याचा प्रभाव परमनंटली राहू शकतो. So when we are identifying communication as being a process, we have to be very particular about what and about whom we are talking. Usually बघा आपलं जर का 24 तासामधलं कम्युनिकेशन आपण अनालिसिस केलं तर आपण लोकांबद्दल जास्त बोलतो आणि आपण स्वतः काय केलं पाहिजे याबद्दल फार कमी बोलतो. आपलं इन्फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे शेअरिंग पार्ट जो असतो त्यामध्ये मॅक्सिमम आपण गॉसिप फोकस करतो. आपल्याला दुसऱ्यांना डिस्कस करून आपल्या नॉलेज मध्ये कधी काही भर पडली आहे का? आहे का? No, ma'am. No, ma'am. But still, No, ma'am. No, ma'am. if you ever think about why I am discussing people, if it is not helpful in my personal development or progress, we don't even bother. आपल्याला बोलायला तोंड दिलेलं आहे म्हणून आपण वाटेल ते बोलतो, even sometimes without knowing the truth. Just because we like the spices to discuss with others, मसाले वाटतात दुसऱ्यांबद्दल बोलायला म्हणून आपण बोलत राहतो. We go on blaming the people, we go on blaming the situations. नेहमी माझ्या आयुष्यात असं आहे म्हणून त्याचं फ्रस्ट्रेशन लोकांवरती पडतं. See, if we decide about the situation, your communication interactions definitely are going to get improved. That maturity and that skill must be developed, and it is like a practice. की मी जेव्हा बोलायला सुरुवात करेल ज्या व्यक्ती आणि ज्या वस्तू किंवा ज्या घटनांच्या बाबतीत मी शुअर नाहीये त्यामध्ये मी अननेसेसरी माझं मत देणार नाही. सेंडर रोल व्हेरी इम्पॉर्टंट. लोक तुम्हाला ऐकायला लागतील, लोक तुमच्यापर्यंत अप्रोच होतील. जर तुम्ही उगाचच अननेसेसरी तुम्हाला माहिती नसलेल्या घटनांबद्दल डिस्कस कराल तर यू विल वेस्ट युअर टाइम, यू विल वेस्ट युअर एनर्जी अँड यू विल स्पॉइल युअर इमेज इन द सोसायटी, इन जनरल पब्लिक.
पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली एक्सप्लेन करते. किती इझिली आपण एखादा व्यक्ती आपल्याशी बोलायला आल्यानंतर असं म्हणतो की अमुक एकाने हे सांगितलंय का, मग तो त्याच्या मनातलंच त्याच्यात सांगणार, 50% त्याच्यातलं खरं समजायचं, बाकी सगळं खोटं असतं. आपण असं बोलतो की नाही? प्रत्येकाच्या आयुष्यात अशी लोक असतात की जे खोटं बोलतात आणि आपल्याला माहिती असतं की यांनी सांगितलेली सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. This is their image they are carrying. Why they are carrying this image? Just because the communication areas they are using. Just because their techniques they are using. That's why all the time जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपली बरोबर इमेज झाली नाही तरी चालेल, चुकीची होता कामा नये एवढा कन्सर्न जर आपला असेल, अँड ऍज अ ह्युमन जर का आपण प्रामाणिक असू तर आपण कम्युनिकेशनला एक प्रोसेस म्हणून आयडेंटिफाय करतो. वेन आय एम ओपनिंग माय माउथ टू गेट कम्युनिकेटेड, आय विल टेक केअर that if I cannot dispart the knowledge, I will not misunderstand others, I will not give misleading information to others. ज्या विषयात किंवा ज्या गोष्टींच्या बाबतीत मला नॉलेजच नाहीये तिथे मी कमेंट करून मोकळ होणार नाही. दिस इज गुड, दिस इज बॅड, दिस इज व्हॉट आय फील, दिस इज माय ओपिनियन. Who the hell have given you this right to talk and to give this type of misunderstanding to the world? Once we become started becoming conscious about this, naturally our communication areas are going to get improved. लोक आपल्याकडे गॉसिप करायला येणार नाही जर आपण स्वतः त्या गोष्टी बंद केल्या. यू स्टार्ट डिस्कसिंग ऑथर्स, यू स्टार्ट डिस्कसिंग न्यूज, की मी आज न्यूज मध्ये हे वाचलं. मग त्यांना काही त्यांच्या आयुष्यात नवीन गोष्ट कळली ना की ते तुम्हाला सांगायला, तुमचे लिसनर्स तुम्हाला सांगायला, तेच सांगायला येतील. लोकांना डिस्कस करायला येणार. किती सिम्पल ऍक्टिव्हिटी. इफ यू विल इन्व्हॉल्व दिस ऍक्टिव्हिटी इन युअर लाईफ, यू स्टार्ट फिलिंग की तुम्हाला आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी फार कमी कळतायत. अशा गोष्टी कळतायत की ज्या तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या नॉलेज कलेक्शनसाठी इम्पॉर्टंट आहेत, ज्यामुळे तुम्ही अपग्रेड होतायत, अपडेट होतायत. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट वाचूनच कळेल असं नाही. कधी कधी ग्रुप डिस्कशन्स, मित्रमैत्रिणींमध्ये होणारे संवाद, यामुळे पण आपण अपग्रेड होऊ शकतो. पण तिथे जर का आपण हा फॅक्टर लिमिट केला की मी बोलणारा आहे आणि मी बोलताना नेहमी ही काळजी घेईल की माझ्या तोंडातनं निघणारे शब्द खरे असले पाहिजे, ऑनेस्ट असले पाहिजे आणि ते ऐकून दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे, नुकसान होता कामा नये. If you will keep this simple rule, golden rule in your life, being sender, naturally your communication system is going to get improved. Now, as far as this subject is concerned, we are not having any measuring scale in our hand. माझ्याकडे काही पट्टी नाहीये की मी तुम्हाला मोजेल, किंवा हे काही फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल नाहीये, किंवा तुमच्या एखाद्या सायंटिफिक सब्जेक्टचं प्रॅक्टिकल नाहीये की हे असं केलं, याच्यात इतक्या फिगर्स टाकल्या. दिस इज नॉट अ फॉर्म्युला की तुम्हाला असं आन्सर मिळणार, असे रिझल्ट मिळणार. इट इज ऑल ऍप्लिकेशन. मी थिअरी तुम्हाला देणार, तुम्ही जितकं ते सिरियसली तुमच्या आयुष्यामध्ये अप्लाय कराल तितके तुम्हाला रिझल्ट मिळतील. सो इफ युअर अप्रोच टुवर्ड्स दिस सब्जेक्ट इज ठीक आहे आणि परीक्षेमध्ये होता आणि मार्क मिळवा, एवढाच जर अप्रोच असेल तर दिस सब्जेक्ट विल हेल्प यू टू गेन द मार्क्स. पण आयुष्यामध्ये ऍप्लिकेशन पार्ट जर का तुम्ही बघितला तर दिस इज लाईफ लॉंग लर्निंग. And if you will include and involve these types of things that I am asking you to do and to involve in your life, you will notice a drastic change in your thoughts, in your life, as well as in your study techniques also. This is not at all a motivational speech that I am asking you to do. This is what the gist or the core of this subject, to make you realize and aware that stop doing these things if you wish to become a successful. Success get counted with how many people knows you,
and what they really think about. If behind your back they are spreading rumors about you, itself means that you are not successful. नो डाऊट की त्याच्या पाठीमागे आणखीन एक टॅगलाईन अशी की लोक प्रत्येकाला पाठीमागे नावं ठेवतात, परंतु ती जी नावं ठेवले जातात त्याच्यासाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू नका बाय स्पॉइलिंग युअर कम्युनिकेशन. This is the role of the sender, and this is when you start identifying the process as being the sender, your role becomes very important. Then comes the second component, that is message. तुम्ही काय बोलताय? If you are sharing your feeling, if you are sharing your thought, your idea, information, anything that you are talking about is your message. ज्या कुठल्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय तो आहे तुमचा मेसेज. जे काही असेल, जे काही तोंड उघडून तुम्ही बोलायला सुरुवात करतात, लिहितात, तो असतो तुमचा मेसेज. तो कोण देतो? सेंडर देतो. Then the next word is encoding. Encoding is encode. Now this process is very important to prove that how serious you are towards your communication interactions. Encoding means putting your message in code, in plus code, असा त्याचा अर्थ आहे. तुमचे जे काही मेसेजेस असतात, ज्या काही कल्पना असतात, त्या तुम्ही इझी व्हाव्यात म्हणून ज्या पद्धतीने समोरच्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करता. The process of translating your messages into certain codes, that could be pictures, that could be graph, that could be map, that could be emojicons, that could be emoticons, that could be short forms of language, or that could be any simple language that you are using, is called as encode. तुम्ही मेसेज समोरच्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी जे काही त्या मेसेज मध्ये इन्व्हॉल्व करतात, मेन मेसेजला जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्सफॉर्म करतात. जसं तुम्ही सोशल मीडियामध्ये जे चॅटिंग करतात त्याच्यात आता तुम्ही क्लिप्ड वर्ड्स यूज करतात, जसं की गुड नाईट असं पूर्ण स्पेलिंग न टाईप करता यू जस्ट टाईप GN. तुम्हाला गुड नाईट एवढं सगळं टाईप करण्याऐवजी GN तुम्ही टाईप करतात आणि समोरच्याला कळतं व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. यू आर bidding them good night. Itself means that you have put your message in code. तुमचे मूड सांगण्यासाठी जे काही तुम्ही इमोजिकॉन्स वापरता, that is also a kind of putting your message in code. तुम्ही हावभाव करून तुमचा मूड चांगला नाहीये असं समोरच्यापर्यंत पोहोचवतात, that is also in code. एखादा व्यक्ती तुमच्याशी बोलायला येतो आणि त्या व्यक्तीला तुमची भाषा येत नसते. समजा तुम्ही मराठी स्पीकर आहात and someone comes across to you and asking you to guide for the address they are searching for. So you start speaking in their language. If it is English, if it is Hindi, you start talking in their language. That is also a kind of encoding. जिथे तुम्ही बोलायला सुरुवात केल्यानंतर रिसिव्हरच्या मेंटॅलिटीचा किंवा रिसिव्हरच्या जनरल ऍव्हरेज नॉलेज लेवलचा विचार करून तुमचा मेसेज मोल्ड करतात, मॉडिफाय करतात, सोपा करण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रोसेसला एन्कोडिंग म्हणतात. कळाला एवढा अर्थ? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Basically, process of encoding is making message simple and easy to understand, putting the message in certain codes in order to make it easy for the receivers to understand in better context. जितकं जास्त एन्कोडिंग चांगलं, तितका रिसिव्हर ते कम्युनिकेशन टॉलरेट करायला सुरुवात करतो, ऐकायला सुरुवात करतो, ऐकायला रादर भाग पडतो. जितकं कम्युनिकेशन डिफिकल्ट तितका रिसिव्हर इग्नोर करतो, नॉट इंटरेस्टेड, फेड अप, गेटिंग बोर. That's why encoding plays very important role, and it is totally depend upon sender's ability, capacity, and approach towards communication. समजो अगर नको समजो, मला जे बोलायचंय ते मी बोलून मोकळं होणार, ह्या ऍटिट्यूडचे सेंडर्स कधीच एन्कोडिंग चांगलं करत.
ऑन द कॉन्ट्ररी काही लोक असे असतात की समोरच्याला जोपर्यंत समजत नाही अटमोस्ट लेवल पर्यंत ते इझी 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 करून सांगण्याचा प्रयत्न. इवन एखादी कन्सेप्ट सांगितल्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या दृष्टीने उदाहरणं दिले जातात, दॅट इज ऑल्सो अ काइंड ऑफ एनकोडिंग. Giving evidences, proofs in order to make the message easy to understand or appealing to the receivers. When examples and evidences are given, that is also a kind of encoding. You cannot limit the process of encoding just in transferring the messages into certain codes. It is beyond that. इथे कोड्स मध्ये किंवा लँग्वेज मध्ये किंवा पिक्चर्स मध्ये ग्राफ मध्ये मॅप मध्ये जेव्हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते त्यावेळेला त्याच्या पाठीमागचा उद्देश मेसेज इझी करणं हा असतो, डिफिकल्ट करणं हा नसतो. जसं तुम्हाला जॉग्राफी सब्जेक्ट शिकवताना मॅप्स थ्रू कुठले रोडवेज आहेत, कुठला वॉटर बॉडीज आहेत, कुठले माउंटेन्स आहेत, ना वेगळे वेगळे लँडफॉर्म्स दाखवले जातात. या सगळ्या पाठीमागचा उद्देश काय असतो? टू मेक यू अवेअर कुठली जागा कशी व्यापली गेलेली आहे. दिस इज ऑल्सो अ काइंड ऑफ इनपुट. Or your technical field is doing encoding of the messages. जसं की civil engineers, when they are building the buildings, what they are giving? They are giving all angle view of the building that they are planning to build. जसं फ्रंट व्ह्यू कसा असेल, रेअर व्ह्यू कसा असेल, टॉप व्ह्यू कसा असेल, बॉटम व्ह्यू कसा असेल, आणि बनल्यानंतर साधारण रूम्स कशा दिसतील. इझिली आपण बघतो ते 3D 2D फॉर्म्स मध्ये. दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ इमॅजिन की अशा पिक्चर्स न दाखवता जर का सगळे जे काही डायमेन्शन्स आहेत ते मेजरमेंट्स मध्ये दिले असतील की 10x10 चा हॉल असेल, 10x15 चा किचन असेल, बेडरूम इतक्या बाय इतक्याची असेल, आणि पिक्चर नाही दाखवलं तर ती इन्फॉर्मेशन दाखवून आपण व्हिज्युअलायझेशन करू शकू का? नाही करू शकत. वन्स वी आर नॉट एबल टू व्हिज्युअलाइज आपल्याला अपील होणार नाही. So for that reason, what the civil engineers are doing, they are encoding their message for general public. They are transferring their dimensions into the pictures so that those general public can easily understand. आधी असं नाही केलं जायचं. तेव्हा असं केलं जात नव्हतं, त्यावेळेला इतका त्या इंडस्ट्रीला बूम नव्हता. आता असं केलं जातं, लोकांना कळतं, लोक व्हिज्युअलाइज करतात, लोकांना लक्षात येतं, and they can select. This is what the worth of encoding is. Today we are going to stop over here. In our 130 EM's today's practical, first of all, I will complete this cycle. I'll introduce you this cycle. Once again, I'll give you explanation about this cycle of communication. And then we are going to have a practical on the same topic. त्यामुळे सगळ्यांनी आपली नोटबुक रेडी ठेवायची आहे. आपण प्रॅक्टिकलच्या 2 तासांमध्येच लिहिण्याचं काम जे आहे ते कम्प्लीट करणार आहोत. पेंडिंग आपण काहीच ठेवणार नाहीये. तो सगळ्यांनी 100 पेजेस नोटबुक घेऊनच प्रॅक्टिकलला बसायचं. 130 ला याच सेम लिंकला जॉईन करायचं. ओके, कुठल्याही प्रकारचं Yes, madam. Ma'am, please. Yes, madam. Yes, ma'am. मी शेअर करेल हवं तर परत लिंक, तुम्ही डिलीट करून टाकलेली असेल तर. Ma'am, please. Yes, ma'am. काय म्हणतोय कोण? Yes, ma'am. Yes, ma'am. बाय मॅम. Hello, ma'am. Hello, ma'am. Ma'am, येस, ma'am, कालची PPT पाठवा ना परत एकदा ग्रुपवर. नाही मी पीपीटी पाठवलेलीच नाहीये, आणि ती पीपीटी मी पूर्ण थिअरी आपली पूर्ण या टॉपिक वरती डिस्कशन झाल्यानंतर पाठवेल. तोपर्यंत मी Okay, तुम्हाला ma'am. ह्याच्यासाठी लावते आहे की तुम्ही हा जो अभ्यास आहे हा करू शकाल. सध्या तुम्ही एवढंच करायचं या सब्जेक्ट. ठीक आहे, जसं Okay, आपण ma'am. करू तसं तसं तुम्हाला मी पाठवत जाईल सगळं नोट्स जे आहेत ते. ठीक आहे, Okay. हिअर बाय Okay, ma'am. Yes, madam. Okay, ma'am. बाय मॅम. Okay, बाय ma'am. मॅम. यू कॅन Bye, लीव ma'am. Bye, ma'am. बाय मॅम. हॅलो मॅम. हॅलो. मॅम गेलाय. Hello. Ma'am, नहीं रे. अरे ma'am,
मॅम नाही रे. आता कोणता क्लास आहे का? हा 1:30 वाजता. 1:30 कोणता क्लास आहे? हेच आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन सीएमएस आहे सीएमएस आहे मॅमचाच क्लास आहे 1:30 वाजता पण प्रॅक्टिकल करवणार मॅम याच्यावर अरे 1:30 के बाद कोणता है? 1:30 बजे यही के है बाद सीएमएस कुछ नहीं इंग्लिश भाई. का क्लास है इंग्लिश का ही है प्रैक्टिकल होगा बस और तुम्हारा लिखना हो गया क्या? वो मैम ने पीछे बाजू लिखा था अरे हाँ हो गया. और मेरा नहीं हुआ यार। कौन सा? अरे वो भेजता हूँ मैं पहले ग्रुप पे बताया था. ग्रुप पे आपको ज्वाइन पता है? होगा तो भेजता हूँ स्क्रीनशॉट मैंने निकाल रखा है हाँ मेरे को भी भेज देना प्लीज। हाँ हाँ ठीक है. अभी तू फ्रेंड पे हाँ इसके हाँ है ना? भेज दूंगा हाँ हाँ ठीक है. तेरा नाम क्या है? चिराग शर्मा। ओके ओके. आईपीएस हेलो. है आज 4 बजे क्लास। अरे हेलो. हाँ बोल ना यश हेलो अरे भाई काय यार तू बोलते पण नाही. हेलो. हेलो